आज आपण नवीन झटपट अशी काहीतरी टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहोत. ती काय आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत स्वीट अशी रेसिपी, ती म्हणजे पिकलेल्या पपईचा शिरा बनवणार आहोत. चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी काय करायचं, सर्वात अगोदर ही पपई जी आहे तर ती तिचं मागचं पुढचं देठ जे आहे तर ते कापून घ्यायचं आणि छान अशी मधोमध पपई कापून घ्यायची. तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी. माझी मोठ्या साईजची आहे, तुम्हाला बारीक हवी असेल तुम्ही बारीक देखील घ्या. आणि ही घरच्या झाडांची पपई आहे, विकत घेतलेली नाही आहे. तुम्ही विकत आणून देखील करू शकता. आणि अशी एवढी गोड आहे ना ही पपई, काय विचारूच नका. पण दररोज तीच आता झाडाला खूप पपई येतात, मग दररोज पपई खायचा खूप कंटाळा येत होता आणि नाश्त्याला देखील काय बनवावं हा प्रश्न नक्कीच पडायचा. मग मी ठरवलं की या पपईचा आपण नवीन नाश्ता काहीतरी बनवायचा. मग मी खूप विचार केल्यानंतर मला आठवलं की आपण यापासून शिरा देखील बनवू शकतो, गोड शिरा. मग मी याचा गोड शिरा बनवायचा ठरवला. लहान मुलं देखील आणि मोठे म्हातारे सगळे लोक या पपईच्या शिऱ्याला आवडीनं खातील. खूप छान लागतो, खूप टेस्टी असा हा पपईचा शिरा लागतो. मी बनवला होता एकाच टायमिंगला, सगळा खतम झाला, सगळा संपला. आता पपई आपण खायला जशा फोडी बनवतो ना, अगदी त्या प्रकारे पपईच्या फोडी बनवून घ्यायच्या. आणि मग याचं जे पांढरं आहे ना, तर ते तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही असं या पद्धतीने काढून घेऊ शकता सुरीच्या साह्याने. मी देखील काढून घेते. आणि आता आहे ना, हे बघा छान असे मधून प्रत्येक फोडीला असे काप करायचे. मँगोचे करतो बघा आपण, अगदी त्या पद्धतीने छोटे छोटे पेड्यांसारखे काप करायचे. आणि छान असं हे एका परातीमध्ये किंवा एका प्लेटीमध्ये ना छान पद्धतीने हे काढून घ्यायचं. आता तुम्ही पाहू शकता मी छान असं हे कापलं आहे. आता हे ना चाकू खालून घालून फक्त खालचं साल जे आहे तर ते साल बाजूला ठेवून बाकी जे आहे ना वरचं तर ते आपण कापून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मी छान असे ह्याचे काप जे आहेत तर ते बनवून घेतले. अगदी पेड्यांसारख्या छान छान छोट्या छोट्या पीसेसमध्ये ही पपई कापून घेतली. अगदी पनीरच्या पीसेससारखंच मी याचे देखील पीसेस बनवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान असे पीसेस मी इथे बनवलेले आहेत. हे बघा सगळं याच पद्धतीने मी कापून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. छान असं कापून घ्यायचं. बारीक मोठं झालं तरी काही हरकत नाही, आपल्याला हे असंच नाही ठेवायचं. शिरा बनवायचा आहे त्यामुळं आपल्याला कापून घ्यायचीच आहे. त्यासाठी बघा मी इथे अख्खी पपई हे करून घेतली आहे, बारीक करून घेतली आहे, बारीक कापून घेतली आहे. आता ती मिक्सरमध्ये घालायची आणि मिक्सरमध्ये याची छान अशी प्युरी बनवून घ्यायची. अगदी ह्याच्यात पाणी घालायचं नाही आहे, कारण हे अंगचंच म्हणजे पाणी पातळ असतं, त्यामुळे हे याला पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही. आणि एकदा सगळं घालायची चूक अजिबात करायची नाही, दोनदा थोडं थोडं घालून घ्यायचं. हे बघा एकत्र घातलं ना तर फुल भरू शकतं आणि ते काढता येणार नाही, त्यामुळे मी ना डबल दोन वेळेस थोडं थोडं काढणार आहे. तुम्ही पाहू शकता. तर झाकण लावून पुन्हा परत बघा झालं, मिक्सरमध्ये काढून फिरवून घेतलं आणि हे बघा छान असं पेस्ट बनलेली आहे. आता घेऊयात आपण शिरा बनवायला. तर त्यासाठी काय करायचं, कढई छान गरम होऊ द्यायची आणि मग कढईमध्ये तेल टाकायचं. तूप टाकायचं. तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल देखील टाकू शकता किंवा बटर देखील घालू शकता. पण मी इथे तूप घालते. घरगुती गावरान पद्धतीचे तूप आहे, म्हशीच्या दुधापासून बनवलेलं हे तूप आहे. आणि तुम्ही पाहू शकता हे तूप देखील छान वितळलं आहे. आता यामध्ये दुसरं काहीही न घालता डायरेक्ट आपण मिक्सरमध्ये जे काढलं होतं पपईचं ज्यूस जो काढला होता तर तो यामध्ये घालायचा आहे. यामध्ये घालून छान असं हलवून याला घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती छान असं दिसत आहे. हे असं छान दिसलं पाहिजे. आणि यामध्ये मी कुठलाही फूड कलर वगैरे घातलेला नाही. फूड कलर न घालता ही एवढी प्रतिम अशी दिसत आहे. पाहू शकता किती छान दिसते. तुम्हाला पाहूनच कळत असेल की ही रेसिपी खूपच टेस्टी होणार आहे. खायला तर खरंच खूप टेस्टी झाली होती. आमच्याकडे सर्वांना आवडली ही रेसिपी. तुमच्याकडे कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही याआधी ही रेसिपी कधी ट्राय केली आहे का ते देखील सांगा. हे ना पण सतत ढवळत राहायचं. जर सतत नाही ढवळलं तर याच्या गाठी देखील होऊ शकतात. त्यामुळे आता यामध्ये ना आपल्याला वेलची पूड घालायची आहे. जास्त बारीक केलेली वेलची नाही घालायची, जरा मोठीच ठेवायची. तुम्हाला बारीक आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट वेलची पावडर देखील घालू शकता. आणि आता यामध्ये ना अगदी चवीनुसार थोडंसं मीठ. कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलंच पाहिजे. तुम्ही पाहू शकता मी अगदी चवीपुरतं थोडंसं नमक इथे घातलेलं आहे, मीठ इथे थोडंसं घातलेलं आहे.
आणि पाहू शकता आता कडेने तरी खूप असं भाजत आलेलं आहे. पण आपल्याला यामध्ये आता साखर देखील घालायची आहे. पपई खूप गोड असल्यामुळं मी इथे साखर अगदी थोडीशीच घातली आहे. तुम्ही जास्त देखील घालू शकता. पण माझी पपई आहे ना, असं होतं की याला साखर जरी नसती घातली ना तरीही छानच झाली असती, कारण इतकी गोड होती ही पपई. खाताना साखरेसारखी लागते. त्यामुळे तुमच्या पपईच्या अंदाजानुसार तुम्ही ही साखर घालायचं ठरवा. तुमची पपई किती गोड आहे यानुसार तुम्ही साखर घालू शकता. माझी खूप म्हणजे खूप गोड होती. मी जरी साखर घातली नसती तरीही शिरा गोडच लागला असता. तरी देखील मी घातली. पण खरं खरं सांगा, माझ्या चॅनलवर कोण नवीन आहे, कोणी ही रेसिपी पहिल्यांदा बघितली, त्यांनी एकदा नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर कधी पपईचा शिरा बनवला असेल तर तो तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते देखील मला नक्की सांगा. तुम्ही पपईपासून कोणकोणते पदार्थ बनवता ते देखील सांगा, म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते सर्व पदार्थ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि चला, आता आपला शिरा तर तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती थोडासा शिरा इथे तयार झालेला आहे, म्हणजे किती थोडा राहिला आहे ना खाली. पण हाच हाच शिरा एक प्लेटभर होतो आणि तोच 2 ते 3 लोकांना बिलकुल पुरतो. आम्हाला 3 लोकांना हा शिरा एक टायमिंगला भरपूर झाला होता. आता आहे ना, हा शिरा छान असा एका प्लेटला तूप लावायचं. तुम्ही तूप, तेल काहीही लावू शकता. मी इथे तूप लावलेलं आहे. म्हणजे आपण शिरा यामध्ये टाकला की गरम शिऱ्यामध्ये तूप लगेच वितळलं जाईल आणि हे जो शिरा आहे तो खाली चिकटला जाणार नाही. तर पाहू शकता या पद्धतीने मी आता इथे एकत्रच संपूर्ण शिरा जो आहे तर तो या प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आणि चमच्याच्या साहाय्याने बघा प्लेटला सगळीकडून असा हा शिरा मी म्हणजे असं पसरवून घेत आहे. टॅप टॅप करायची 2-3 वेळेस प्लेट, मग होतच लगेच. आणि आपल्याला आहे ना सजावटीसाठी तुम्ही यावर ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता. पिस्ता, काजू, बदाम हे देखील घालू शकता. पण मी इथे खोबऱ्याचा किस घालते आहे. तुमच्याकडे नसेल तर नका घालू, असेल तर घाला. माझ्याकडे ड्रायफ्रूट्स अवेलेबल नव्हते म्हणून मी ते फक्त खोबऱ्याचा किस घालून याची सजावट केलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती छान अप्रतिम असा हा शिरा तयार झालेला आहे. कोणाकोणाला हा शिरा आवडला त्यांनी एक कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे बनतो का असा शिरा? तुमच्याकडे कोणाकोणाला आवडतो? कधी बनवला आहे का? नक्की कमेंट करून सांगा. चला बाय, भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत उद्या.